इस्कॉन मुंबई जुहू येथील कथा व्यास श्री रघुबीर दास प्रभू यांचे वसईतील पावनभूमीमध्ये आगमन। श्री जलाराम बाप्पा फाउंडेशन मुंबई आणि वसई पूर्व भागातील रहिवासी संघ यांच्या प्रयत्नाने श्रीपद भागवत कथेचे भव्य आयोजन केलेले होते। सदर कथा कार्यक्रमात रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 3 वाजता मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती। ढोल ताशा आणि बँड पथकासह श्री राधे कृष्ण मंदिर वसंत नगरी ते मार्टिन कॉम्प्लेक्स सर्कल होऊन ज्या ठिकाणी भागवत कथेचे आयोजन केलेले होते त्या पावन ठिकाणी म्हणजेच वसंत नगरी मैदान या ठिकाणी आपापल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर कलश घेऊन भक्तिभावात आणि मोठ्या आदराने कलश यात्रेद्वारे वसंत नगरी ग्राउंड मध्ये मिरवणुकीचे समारोप करण्यात आला। त्याच ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांचे आयोजकांनी हार्दिक स्वागत करून कथा व्यास श्री रघुबीर दास प्रभू यांनी आलेल्या भक्तांसाठी आणि समस्त विश्वाला अनुसरून वसईच्या पवित्र भूमीला आदराने नमन करून श्रीपद भागवत कथेस आरंभ केला। गेले 2 दिवस चालत असलेली ही भागवत कथा रविवार दिनांक 24 जानेवारी 2024 पर्यंत रोज संध्याकाळी 4 ते 8 या वेळी चालणार आहे। यानंतर रोज संध्याकाळी भागवत कथा संपल्यावर प्रसाद म्हणून भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे। त्यामुळे आलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आयोजकांची मनोकामना आहे। गेले 2 दिवस हजारो भक्तगण कथा व्यास श्री रघुबीर दास प्रभू यांचे पवित्र शब्द आणि उच्च विचारासोबत भागवत कथा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने वसंत नगरी ग्राउंड मध्ये येत असल्याचे दिसत आहे।